नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहेत कुरकुरीत पालकाची भजे। तर नेहमीच असे पण आपण घरी भजे खातो संध्याकाळच्या वेळेला किंवा पावसाच्या दिवसांमध्ये। त्यावेळेला कांद्याचे किंवा बटाट्याचे भजे बनवण्यापेक्षा आपण नक्कीच पालकाचे भजे हे याला प्राधान्य देऊ शकतो। कारण पालकामध्ये खूप प्रमाणात कॅल्शियम असतं, विटॅमिन बी असतं, विटॅमिन B6, विटॅमिन B12 आणि आयर्न देखील असतं। तर नक्कीच तुम्ही पालकाचे हे भजे मुलांना बनवून देऊ शकतात। तर इकडे मी पालकाच्या दांड्या व्यवस्थित तोडून घेतले आणि त्याला छान असं 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे। इकडे त्यासाठी आपण 2 मिरच्या घेतल्या आहेत, ते जास्त स्पायसी नाही आहे। मग नंतर लसूण आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे। या सगळ्यांना आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। मग त्यानंतर थोडंसं एका बाउलमध्ये मी डाळीचं पीठ घेतलं आहे। यामध्ये आता मी ही जी मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट यामध्ये टाकली आहे। तुम्हाला जेवढं आवश्यकते असेल त्यानुसार तुम्ही ही पेस्ट बनवू शकतात। थोडंसं हळद, त्यानंतर मी धना पावडर टाकली आहे। धना पावडर थोडीशी जास्त टाकली आहे कारण बऱ्याच वेळा भज्यांनी आपल्याला ॲसिडिटी होते, तर त्यासाठी धना पावडर ही मी थोडी जास्त टाकली। त्यानंतर चवीनुसार मीठ आणि तिखट टाकलं आहे। मिरच्या जर स्पायसी असतील तर तिखट तुम्ही कमी टाकू शकता। तसंच भज्यांना थोडासा त्याच्यामध्ये रंग बदल होतो जर आपण तिखट टाकलं तर, मग तो पिवळसर रंग राहत नाही। यानंतर जे पालक होती व्यवस्थित धुवून त्याला आता मी त्याचे बारीक बारीक काप करून घेते। ती पालक मग नंतर कापल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे कारण पालकामध्ये थोडासा ओलसरपणा असतो आणि त्यात आपण त्याला व्यवस्थित धुवून घेतलं आहे, म्हणून गरजेनुसार त्यानंतर तुम्ही पाणी ॲड करू शकतात। आता हे मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे थोडंसं घट्टच राहू दिलं म्हणजे भजे अगदी मस्त कुरकुरीत होतील। आता कढई घेतली, त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल ॲड करून घेतलं आहे आणि हे भजे मी असे हातानेच त्यांना तेलामध्ये सोडते। अतिशय छान असे कुरकुरीत आपले भजे तयार होतात। आता हे भजे एक एक करून आपल्याला व्यवस्थित तेलात सोडायचे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच राहू द्यायची। मीडियम टू हाय असं तुम्ही राहू देऊ शकता। असे मस्त भजे आपल्याला मग आता तेलामध्ये होऊ द्यायचे। तेल मी इकडे फार थोडंसंच वापरलं आहे कारण ते कढई तेल असतं आणि मग नंतर ते तेल जास्त वाया जायला नको। त्यातल्या त्यात नंतर तो रंग बदलतो आणि ते आपल्या हेल्थसाठी देखील चांगलं नसतं, म्हणून जितके तुम्हाला भजे बनवायचे त्याप्रमाणे क्वांटिटीनुसार तुम्ही तेल ॲड करू शकतात। अशा प्रकारे मस्त तळून झाल्यानंतर आपले कुरकुरीत ही पालकाची भजे तयार झालेले आहेत। तर हे भजे कांद्या किंवा बटाट्याच्या भज्यांपेक्षा नक्कीच तुम्ही बनवू शकतात। पालक पौष्टिक देखील असतं आणि हे भजे खूप छान लागतात। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।